नमस्ते मित्रांनो, मी दिलीप थोरात, फायनान्शियल ॲडवायझर. आपल्या सर्वांचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनल दिलीप ग्रोथ टॉक्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, 31 मार्च जवळ येत आहे. त्यासाठी मी आपणाला एक आर्थिक नियोजनाचा नियम मी आपल्याला थोडक्यात सांगणार आहे. तुम्ही जर समजा महिन्याला 10,000 रुपये मिळवत असाल तर त्याच्यामध्ये 30% हा घरगुती खर्च केला पाहिजे. त्यानंतर 30% तुम्ही स्वतःचे काय हप्ते असतील, गृहकर्ज काढलं असेल, वाहन कर्ज घेतलं असेल किंवा अजून काय घेतलं असेल त्यासाठी तुम्ही 30%ची बचत केली पाहिजे. त्याच्यामध्ये 10% तुमच्या स्वतःच्या जीवनशैलीसाठी वापरलं पाहिजे आणि उर्वरित जे 30% रक्कम आहे ती अनिवार्य बचत, म्हणजे थोडक्यात की त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. गुंतवणूक करत असताना त्या 30%तनं काय करायचं आहे, 10% तुम्हाला कमी मुदतीची बचत त्याच्यामध्ये गुंतवणूक करायची. त्या कमी मुदतीच्या बचतीमध्ये काय काय येतं, बँक येते, मुदत ठेव येते, पोस्ट ऑफिस येतं, म्युच्युअल फंड येतो, शेअर्स येतं आणि LIC मित्रांनो. त्याच्यानंतर जी 20% जी आहे दीर्घ मुदतीची बचत, त्याच्यामध्ये काय येतं, PPF आणि सगळ्यात महत्त्वाचं LIC. मित्रांनो, मी आज आपल्याला LIC विषयी सांगणार आहे की सगळ्यात महत्त्वाची बचत ही 20% कमीत कमी तुमच्या उत्पन्नाच्या त्याच्यामध्ये केली पाहिजे. त्यासाठी मी आपणाला आज 2 दिवसावर मार्च महिना येऊन थांबलेला आहे. नक्कीच तो 2 दिवसामध्ये संपणार आहे. आपल्याला मी आवाहन करतो की भारतीय जीवन विमा जी जगामध्ये अग्रेसर आहे अशा संस्थेच्या माध्यमातून आपण सर्वांनी आपल्या परिवाराकरता विमा घ्या आणि संपूर्ण परिवार विमा संरक्षित करा. आणि मी सांगितलेलं आर्थिक नियोजनाचं सूत्र आपण प्रत्येक परिवारामध्ये अवलंबावा हे आपणास विनंती करतो. आणि 31 मार्च पूर्वी पुन्हा एकदा आपण पॉलिसी करा ही विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.